सोन्याचे दर वाढू लागल्यानं गुंतवणुकीमध्ये मोठी वाढ झाली आहे। गोल्ड ETF गुंतवणुकीमध्ये सप्टेंबरमध्ये 6 पट वाढ झाली। ऑगस्टच्या तुलनेमध्ये सोन्यामध्ये दुप्पट गुंतवणूक झालेली आहे। दर वाढण्याच्या अपेक्षेने गुंतवणूकदारांचा कल सोन्याकडे वाढला आहे। मराठा आरक्षण प्रकरणी 21 नोव्हेंबरला सुनावणी होणार आहे। 10% आरक्षणाला आव्हान देणाऱ्या याचिकेवर सुनावणी होईल। आरक्षणावरील सर्व याचिकांवर एकत्रित सुनावणी केली जाणार आहे। अंदेकर टोळीचा प्रमुख बंडू अंदेकरसह तिघांवर आणखी एक गुन्हा दाखल झालाय। उत्तमनगरमधील बांधकाम व्यावसायिकाची फसवणूक केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आलाय। आयुष कोमकर हत्या प्रकरणी बंडू अंदेकरसह सध्या कारवाई सुरू असून तो जेलमध्ये आहे। तर ज्यांना ज्यांना अंदेकरनं त्रास दिलाय त्यांनी तक्रार करावी असं आवाहन पोलिसांनी केलं आहे। दिवाळीचा बोनस न मिळाल्यानं बेस्ट कामगार सेना आक्रमक झाली। यावर कामगार सेना वडाळ आगाराभर आंदोलन करणार आहे। मुंबई महापालिकेचे आयुक्त आणि बेस्ट महाव्यवस्थापकांनी तत्काळ निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी करण्यात येते। मागण्या पूर्ण न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे। नाशिक गोळीबार प्रकरणातील संशयित आरोपी प्रकाश लोंढेच्या अनधिकृत बांधकामांवर पालिका हातोरळ चालवणार आहे। बांधकामांच्या ठिकाणी नाशिक पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आलाय। सातपूर भागातील अनधिकृत इमारतींवर पालिकेनं कारवाई केली आहे। मानव आणि बिबट्या यांच्यातला संघर्ष टाळण्याकरता उपाययोजना करण्यात येणार आहेत। बिबट्याच्या नसबंदीचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे देण्यात आलाय। यात बिबट्यांना बंदिस्त करण्याकरता 40 कोटींचा निधी देण्यात आला असून गुजरातच्या वनतारामध्ये 50 बिबटे पाठवले जाणार आहेत। कप सिरपमुळे आणखी एका 4 वर्षीय मुलीचा मृत्यू झालाय। मध्य प्रदेशातील छिंदवाडामधून नागपुरातील खासगी रुग्णालयात या मुलीचा मृत्यू झाला। आतापर्यंत नागपुरात 18 मुलं दगावली आहेत। अंबिका विश्वकर्मा असं या मुलीचं नाव आहे। अनिल कुमार पवारांना हायकोर्टानं मोठा दिलासा दिलाय। 13 ऑगस्टला झालेली अटक बेकायदेशीर असल्याचं म्हणत हायकोर्टानं ईडीला चपराक दिली आहे। पैशांच्या अफरातफर प्रकरणात त्यांना अटक झाली होती। राज्यातल्या 13 जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट देण्यात आलाय। मुंबईत आजपासून 3 दिवस पावसाची शक्यता आहे। कोकण, विदर्भ आणि मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये येलो अलर्ट जारी करण्यात आलाय। भारताचे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 150व्या जयंतीनिमित्तानं सरदार युनिटी मार्च या उपक्रमाचं आयोजन करण्यात आलंय। महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये जिल्हा प्रशासन, क्रीडा विभाग तसंच स्थानिक प्रशासनाच्या वतीनं जिल्हास्तरीय पदयात्रा आयोजित करण्यात येणार आहेत।